हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकत आहोत. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 1, त्याचा उर्वरित भाग मी आता वाचतीये. 7. ओम. लटिका असल्यामुळे ऋषींनी त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे काहीही नसलेला ओम असा आकार दिला आहे. त्या योगे भक्तिमार्गींना उपासनेसाठी रूप मिळाले आहे. सांख्यमार्गींना धारणा मिळाली आहे. त्यामधून दोघांचीही ओंकार उपासना सुरू झाली. ध्यान समाधी साध्य होऊ लागली. साक्षात्कार होऊ लागला. मुक्ती प्राप्त होऊ लागली. ओंकार हा ध्वनी आत्माराम आणि निर्मित झालेले ब्रह्मांड यामध्ये लटिका आहे. ओंकार सांख्ययोगी आणि भक्तियोगी यांच्यामध्ये लटिका आहे. ओंकार अक्षरशून्य अवस्था आणि अक्षर ब्रह्म अवस्था यामध्ये लटिका आहे. ओंकार अर्थातीत अवस्था आणि अर्थपूर्ण अवस्था यामध्ये ओंकार लटिका आहे. ओंकार शून्य आणि पूर्ण यामध्ये लटिका आहे. ओंकार जड आणि सूक्ष्म यामध्ये लटिका आहे. ओंकार अव्यक्त आणि व्यक्त यामध्ये लटिका आहे. ओंकार उपासनेच्या मध्यावर उभा आहे. त्याच्या अलीकडे आत्माराम आहे आणि त्याच्या पलीकडे मायावी विश्वे आहेत. गणपतीकडून संपूर्ण ब्रह्मांडात ध्वनी आणि ऊर्जा पसरविण्याचे कार्य होत असल्यामुळे गणपती ब्रह्मांडात सर्वत्र वास्तव्य करतो. तो प्रत्येक कार्याचा अधिष्ठाता आहे अशी श्रद्धा आहे. यामुळे कोणतेही कार्य गणपतीच्या पूजनाने सुरू केले जाते. ब्रह्मांडात ओंकाराचे ध्वनी आणि ऊर्जा पसरविण्याचे कार्य गणपती या संबोधनाने होत असल्यामुळे गणपतीला ओम असे नामाभिधान मिळाले. तसेच तो ऊर्जेमुळे परमचैतन्यमय असल्यामुळे ध्वनी आणि ऊर्जा पसरवित असताना तो नृत्य करतो असेही त्याचे वर्णन केले गेले आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारिजो जी. आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदिबीज. स्वतः श्री समर्थांनी दासबोधाची सुरुवात ओम नमोजी गणनायका अशी केली आहे. पुढे नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती असे म्हटले आहे. नटनाट्य कळा कुंसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोवरी उपांग हुंकारे असे त्याच्या नृत्याचे वर्णन केले आहे. चीन देशामधील महान संत तत्ववेत्ता साक्षात्कारित असलेला लाओ त्से याने या लटिका मधल्या अवस्थेला परमशक्तिवान ते स्त्रैण्य शक्ती असे म्हटले आहे. त्याचे महात्म्य गाताना त्याने त्यावर काही ओव्या लिहिल्या आहेत. याचे सविस्तर निरूपण मी ताओबोध यामध्ये केलेले आहे. 8 उपासना. अशा प्रकारे ब्रह्मांड सूक्ष्म आणि त्याच्यामधील निर्मिती जड यामध्ये ओंकार दुवा असल्यामुळे आणि तो ब्रह्मांडात ध्वनी आणि ऊर्जा अव्याहत पसरवत असल्यामुळे याचाच उपयोग करून सांख्यमार्गी आणि भक्तिमार्गी अशा दोघांनीही साधना उपासना सुरू केली. सांख्ययोग्यांनी ओंकाराची तसबीर
करून त्याची धारणा केली आणि चारी वाणीने ओंकार नाम जप सुरू केला. त्यामध्ये देहभाव हरपून ते ध्यान समाधी प्राप्त झाले. या योगे कुंडलिनी जागृत होऊन ते विश्वाच्या बाह्य परिघावरून देहाच्या आत अंतःकरणात अंशात्म्यापर्यंत पोहोचले. त्यांना योग प्राप्त झाला. त्यांना ध्यान समाधीचा प्रसाद प्राप्त झाला. यथाकाळी ते साक्षात्कारित झाले, मुक्त झाले. भक्तियोग्यांनी जाणले की ब्रह्मांडात ध्वनी आणि ऊर्जा याचे पसरणे म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात आत्मारामाचे अस्तित्व सतत सळसळत असणे आहे. त्यांनी गणपतीच्या ध्वनी ओम आणि नृत्य चैतन्य या दोन्हीचा संगम केला आणि ते गाऊ ध्वनी भजन नाचू लागले. चैतन्य ऊर्जा ते नाचू लागले. यातच देहभान हरपून भगवंत स्वरूप झाले. संत मीराबाई सतत भजन म्हणत म्हणत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाचत नाचत जात आहे. तिच्यासह श्रीकृष्णही त्या ठिकाणी जात आहे. वारकरी आळंदीहून निघून पंढरीच्या वाटेवर सतत भजन नृत्य करत आहेत. पांडुरंगही त्यांच्यासह वारी करत आहे. जोपर्यंत ब्रह्मांडात ध्वनी सुरू आहे, जोपर्यंत ब्रह्मांडात चैतन्य सळसळत आहे, तोपर्यंत येथे सृजन सुरू राहणार आहे. ब्रह्मांडाचा कारभार सुरू राहणार आहे. याचा अर्थ गायन नृत्य या योगे आत्माराम प्रगट होतो. त्याचा दर्शन योग प्राप्त होतो, साक्षात्कार होतो, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. तथापि हे वाटते तितके सोपे नाही. अनन्य भावे ओंकार नामजप भजन कीर्तन भजन नर्तन करणे महा कठीण आहे. फक्त 1 मिनिट विचार न करता शांत बसून पहा जमते का? मन महा नाठाळ आहे. शिवाय आजूबाजूला अन्य लोभ प्रलोभने दबा धरून टपलेली आहेतच. येथे नामजपात भजनात शब्दात स्वरात तालात ठेक्यात मन रमते. यात आत्माराम दूर राहतो. ज्यांना हे जमले ते साक्षात्कारित झाले, मुक्त झाले. ज्यांना हे जमले नाही त्यांची भक्ती वाया गेली नाही. ते भक्त साधू सज्जन बैरागी म्हणून उत्तम जीवन जगू लागले. 9. अरूप लटिका आळ हेच जीवन. अशा या लटिक्या आळाचा उपयोग उपासनेसाठी आहे. अशा या लटिक्या आळाचा उपयोग उपासनेसाठी आहे. या योगे उपासना करत अव्याहत आत्मारामाच्या सहवासात राहणे हाच सत्य नित्य आनंद आहे. हे सत्य जीवन आहे. भौतिकाच्या भोगापवर्गतेत सडत कुजत बसणे हे मानवी जीवन नाही. लटिका आळ याचा अर्थच हा आहे की देह जीवित राहील इतपत भौतिकात बैठक घालावी आणि तत्क्षणी दुसऱ्या बाजूला झुकून त्या आरूपाची आराधना करावी, त्याचा परमानंद घ्यावा. या योगे भौतिक चिकटत नाही आणि आत्मारामात विलीन व्हायला होत नाही. मुक्त होऊन यात्रा समाप्त करण्यात आनंदही समाप्त करणे आहे. परमात्मा मिळवण्यापेक्षा मिळवत असण्यात परम आनंद आहे. यास्तव सायुज्य मुक्त होऊन यात्रा करत असण्यात सतत आनंद आहे. हाच त्या अरूपाचा लटिका आळ याचा अर्थ आहे. हे नित्य सत्य जीवन आहे. भौतिकाला ऋतून बसले की संचित संपवण्यासाठी सुखदुःखात जन्ममरणाचे फेरे घेणे आले. हे काय जिणे आहे का? हा तर
रौरव नरक आहे. त्यातून स्वर्गप्राप्ती झाली तरी तेथे प्रमादांची मालिका सुरू होते आणि त्यामुळे नरकाची वारी करावीच लागते. तसेच मुक्त होऊन आत्माराम होण्यात परम आनंद गमावून बसणे आहे. तेथे आत्मारामाची गोडी संपन्न होते. हेही जीवन नाही, चैतन्य नाही, कारण येथे जीवनाचीच समाप्ती होते. यास्तव एका बाजूला भौतिकात कर्मयोग करून देह जीवित ठेवावा आणि कर्मयोग करून झाला की तत्क्षणी दुसऱ्या बाजूला त्या अरूपावर ध्यान लावून आत्मारामाच्या उपासनेचा आनंद घ्यावा. येथे कोणत्याही एका बाजूला समाप्ती नाही किंवा अतृप्तीही नाही. जे आहे ते परम कैवल्य आहे. सायुज्यमुक्त राहण्यातच सृष्टीलीलेची मौज आहे. येथे चैतन्यात राहणे आहे. ती लीला साक्षीत्वाने अनुभवावी यासाठी जसे जमेल तसे तितके इतरांना प्रोत्साहित करावे. हेच आत्मारामाचे कार्य आहे. ते करत असावे. एका बाजूला देहाचे जन्ममृत्यू होत राहतील. आपल्याला काय त्याचे? सृजनाचे कार्य नियतीवर सोडून आपण कैवल्यानंदात रममाण असावे. हरिओम.